कधी विचार केलाय का की अचानक थंडी वाजल्यावर किंवा एखादं जबरदस्त गाणं ऐकल्यावर अंगावर सर्रकन काटा का येतो? हा अनुभव आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकानेच घेतला असेल. ही एक अगदी सामान्य पण तितकीच रंजक गोष्ट आहे. तर मग हे जे शहारे येतात यामागे नेमकं काय आहे? ही फक्त एक भावना आहे की आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतंय? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. कारण या साध्या दिसणाऱ्या प्रतिक्रियेमागे एक खूप मोठी आणि इंटरेस्टिंग कहाणी दडलेली आहे. तर सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. हे अंगावर काटा येणं म्हणजे नेमकं काय होतं ते आधी समजून घेऊ. आपल्याला माहिती आहे की सहसा थंडी वाजली किंवा अचानक भीती वाटली किंवा कधीकधी खूप जास्त आनंद झाला की आपल्या त्वचेवर असे रोमांच उभे राहतात. ही या प्रतिक्रियेमागची काही मुख्य कारणं आहेत. विज्ञानाच्या भाषेत याला एक खास नाव आहे, पायलो इरेक्शन, किंवा याला पायलोमोटर रिफ्लेक्स असंही म्हणतात. याचा सरळ अर्थ आहे केसांच्या मुळाशी असलेले छोटे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि केसांना ताठ उभं करतात. आणि गंमत म्हणजे ही क्रिया आपल्या नियंत्रणात नसते, ती आपोआप घडते. ओके, तर मग ही प्रक्रिया शरीराच्या आत नक्की कशी काम करते? यामागे कोणतं मेकॅनिझम आहे? चला पाहूया. तर याची सुरुवात होते आपल्या शरीराच्या एका ऑटोमॅटिक सिस्टमपासून, ज्याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात. म्हणजे धोक्याच्या वेळी लढा किंवा पळा यासाठी शरीराला तयार करणारी हीच यंत्रणा आहे आणि ही पूर्णपणे आपल्या नियंत्रणाबाहेर काम करते. ही प्रोसेस टप्प्याटप्प्याने होते. समजा शरीराला थंडी जाणवली. हा सिग्नल थेट आपल्या मेंदूतल्या हायपोथॅलेमस नावाच्या भागाकडे जातो. मग हायपोथॅलेमस लगेच ॲड्रिनालिन नावाचं केमिकल सोडण्याचा आदेश देतो. आणि या ॲड्रिनालिनमुळेच केसांच्या मुळाशी असलेले अगदी छोटे स्नायू, ज्यांना अरेक्टर पिली म्हणतात, ते आकसतात. आणि ते आकसले की प्रत्येक केस थाट उभा राहतो, ज्यामुळे त्वचेवर आपल्याला ते छोटे उंचवटे दिसतात. सोपं आहे ना? आता प्रश्न हा आहे की आजच्या काळात आपल्याला याची काय गरज? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात म्हणजे आपल्या उत्क्रांतीच्या प्रवासात डोकावून पाहावं लागेल. खरं तर अंगावर काटा येणं ही एक वेस्टिजियल रिफ्लेक्स आहे. म्हणजे काय? तर आपल्या केसाळ पूर्वजांकडून मिळालेली ही एक आठवण आहे. त्यांच्यासाठी ही गोष्ट जगण्यामरणाचा प्रश्न होती. आता इथेच खरी गंमत आहे. विचार करा, आपले जे केसाळ पूर्वज होते त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप फायद्याची होती. एकतर केस उभे राहिल्यामुळे त्यांच्या त्वचेवर हवेची एक उबदार चादर तयार व्हायची, ज्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळायचं. दुसरं म्हणजे केस ताठ उभे राहिल्यामुळे ते आकाराने मोठे आणि जास्त भीतीदायक दिसायचे. पण आपल्या बाबतीत काय? आपल्या शरीरावर तेवढे केसच नाहीत. त्यामुळे ना थंडीपासून फारसं संरक्षण मिळतं, ना आपण कुणाला घाबरवू शकतो. म्हणजे ही एक प्रकारची जुनी सवय आहे जी शरीर अजूनही विसरलेलं नाही. मग जर याचे मूळ उपयोग आता कालबाह्य झाले आहेत, तर मग आजही आपल्याला गाणं ऐकताना किंवा भावनिक झाल्यावर शहारे काय येतात? आपण बोलता बोलता सहज म्हणून जातो की अरे, ते ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः केस उभे राहिले. हा वाक्प्रचारच दाखवून देतो की या शारीरिक प्रतिक्रियेचा आपल्या भावनांशी किती जवळचा संबंध आहे. या अनुभवाला एक खास नाव सुद्धा आहे, फ्रिसॉन. हा एक फ्रेंच शब्द आहे आणि याचा अर्थ आहे कलेमुळे, विशेषतः संगीतामुळे येणारे रोमांच. काही लोक याला स्किन ऑर्गॅझम असंही गमतीने म्हणतात. यामागचं सायन्स तर आणखीनच भारी आहे. जेव्हा आपण संगीत ऐकतो आणि त्यात अचानक एखादा असा क्षण येतो जो थेट मनाला भिडतो, तेव्हा आपला मेंदू डोपामाइन नावाचं एक फील गुड केमिकल तयार करतो. आणि काही अभ्यासांनुसार ज्या लोकांना संगीत ऐकून अंगावर काटा येतो ना, त्यांच्या मेंदूचे ऐकण्याचे आणि भावनांचे भाग एकमेकांशी जास्त चांगल्या प्रकारे जोडलेले असू शकतात. आता ह्या प्रतिक्रियेचा एक पूर्णपणे वेगळा अँगल पाहूया. भावनांव्यतिरिक्त मेडिकल सायन्समध्येही याचं एक वेगळं महत्त्व आहे. हो, हे खरं आहे. ही अगदी सामान्य दिसणारी गोष्ट कधीकधी काही मेडिकल कंडिशन्सचे एक महत्त्वाचं लक्षण असू शकते. डॉक्टरांसाठी हा एक महत्त्वाचा संकेत ठरू शकतो. उदाहरणार्थ, काही विशिष्ट प्रकारच्या औषधांची सवय सोडताना विड्रॉल सिम्प्टम म्हणून अंगावर काटा येतो. इंग्रजीतला कोल्ड टर्की हा शब्दप्रयोग याच स्थितीवरून आला आहे. त्याशिवाय एपिलेप्सी म्हणजेच फेफरे आणि ऑटोनॉमिक हायपर रिफ्लेक्सियासारख्या काही न्यूरोलॉजिकल परिस्थितीमध्येही हे लक्षण दिसू शकतं. आणि आता या प्रवासाच्या शेवटी या प्राचीन प्रतिक्रियेबद्दल एक असा शोध पाहूया जो आपल्याला भविष्याकडे घेऊन जातो. आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की ह्या प्रतिक्रियेचा आजच्या काळात काही विशेष उपयोग नाही. पण थांबा, कहाणी इथे संपत नाही. अगदी अलीकडच्या संशोधनाने यामागे एक नवीन आणि आश्चर्यकारक क्षमता शोधून काढली आहे.
2020 मध्ये शास्त्रज्ञांना एक जबरदस्त गोष्ट कळली. त्यांनी शोधून काढलं की जे मज्जातंतू आपले केस उभे करतात तेच मज्जातंतू आपल्या केसांच्या मुळाशी असलेल्या स्टेम सेल्सना सुद्धा कंट्रोल करतात. आता स्टेम सेल्स म्हणजे अशा पेशी ज्या नवीन केस उगवू शकतात. याचा अर्थ काय होतो की जेव्हा शरीर जास्त वेळ थंडीत राहतं तेव्हा हीच सिस्टम त्या स्टेम सेल्सना ॲक्टिव्हेट करून नवीन केस वाढायला मदत करू शकते. म्हणजे विचार करा, जी गोष्ट आपल्याला फक्त एक रिफ्लेक्स वाटत होती तिच्यात केस पुन्हा उगवण्याची क्षमता दडलेली असू शकते. कमाल आहे ना? तर बघा, अंगावर काटा येण्यासारखी अगदी साधी गोष्ट आपल्याला आपल्या उत्क्रांतीच्या इतिहासापासून थेट भविष्यातला मेडिकल सायन्सपर्यंत घेऊन आली. ह्यावरून एकच प्रश्न मनात येतो की आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेल्या या शरीरात अशी आणखी कितीतरी रहस्य दडलेली असतील नाही का, ज्यांचा उलगडा होणं अजून बाकी आहे.